काकू तर घरी गेले रश्मीताईला घेऊन, पण आता बोलन ते त्याला नाही. आता पाय बाई माधुरी, नाही म्हटलं तरी ते बोलते, हो म्हटलं तरी ते बोलते. तिला किती आपण म्हटलं का बोलू नको आता पोरीले, तर ते काही ऐकत नाही. आणि गंगाबाई ते काही सुधरत नाही म्हटलं. आता त्या गोष्टी जाऊ द्या. आता तिला काय करायचं आहे काय नाही ते तर करणारच आहे. आणि पोरीले जे करू नको म्हटलं ते पोरगी इथेच करणार आहे, जे तिला करायचं आहे ते. आता आपण काय म्हणावं बाई त्याला, त्याच्या घरात आपण बोलाव काय? आपण बोललो ते गंगा कुकडच्या कुकडे बोलता येत नाही आपल्याला तिच्यासोबत. आता आपल्या गोष्टीवर ध्यान द्या. आता खरेदी करायला काय मी म्हणतो, असं करा तुम्ही दोघी कोणी नंदा भाऊ चालल्या जा, आणि काय काय आणा लागते काय काय नाही तर जा ना घेऊन या. हो नाही तुम्ही नाही जात काय रुपाली ताई सोबत? दोघी जणी चालल्या जा ना तुम्ही. मला काय पाठवतो हा, तुम्ही दोघी कशा आहे नंदा भाऊजा आताच्या याच्यातल्या आहे. तुम्हाला जे समजते ते मला समजते काय? मी म्हणून हे घेन ते म्हणून नाही इथे पाहिजे मला, असं होईल ना. त्याच्यापेक्षा तुम्ही दोघी जणी जा, एकाच घरात आपल्या दोघी जणी आहे जाणाऱ्या सोबती. जा मस्त लागून त्याला गोपालला घेऊन जा गाडीवर त्याच्या, नाही तर मग याटोनं जा ते याटोनं जा. आणि लागू लागला पुरा दिवस लागो का पुरी रात लागो, काय काय आणायचं आहे तुम्हाला, काय काय नाही, किती पैसे पाहिजे काय पाहिजे जाणं घेऊन या. पण आई मला सांगा तुम्ही, पोरीचे कपडे किपडे तर त्याच्या इकडे राहते ना पोरावालीच्या इकडे, मग आपण कशी घ्यावं आपल्यासाठी कपडे? हे पाय शांती अंगणातच बसली आहे वाटते नाही, आता काढतो ना हिची साजरी. हा मला सांगत नाही काय हे, काय म्हणते मला भुलली हे आज, अशीच भुलत जाईल नेहमी नेहमी. हो आता त्याच्या इकडे आहे बाई कपडे, पण आता तू सांग मला तिच्या सासूचा तर फोनच नाही आला आपल्याला. कपडे घेतो का काही कधी तारीख काढतो का काय काढतो, आता आपल्यालाच घाई झाली काय? आपणच करावं का बाबा यायले फोन? आपण म्हणावं का आपल्याला का आपली पोरगी काय जड झाली काय? कधी करता साक्षी करणं कधी करता लग्न, आपण म्हणावं येईल. मग त्याचा फोनच नाही आला तर मी कायले फोन लो बाबा त्याला. शांती ओ शांती, कायच्या गोष्टी करून राहिली हो? येवा कुसुम काकू कुठे गेली होती? असं आता वैकू आले वाटतं तुला कुसुम काकू होय म्हणून? नाही बापा आता म्हणजे वैखत नाही का? नाही तर मी तुम्हाला नाही वाटत तर नाही बाबा तुम्हाला वैयक्त म्हणून, त्या वैयकलं असतं तर असं तर केलं नसतं. असं म्हणजे कसं हो काकू? तुझ्या वावरात स्वयंपाक होता, जेवण होतं, सारा गाव बोलावली होत्या आणि एकटी मला टाकून दिली. मला ते आवाज नाही दिली, एक आवाजावर येतो म्हटलं मी तुया, आणि ना त्या मला आवाज दिली ना कोणाला सांगायला निरोप दिला. एकटीच टाकून दिली होत्या मला. अमाय नाही व काकू तुम्हाला भुलली काय मी? मच्छा गोपालला सांगितलं नाही का तुम्हाला? त्याला सांगितलं होतं ना मी म्हटलं अरे तिकून जातं का नाही म्हटलं, तर बंटीला घेऊन जात असतं म्हटलं मी कुसुम काकूच्या दुकानात. जरासं त्या काकूला सांग जरी म्हटलं का माझ्या आईनं सांगितलं बा का वावरात याचा काकू जेवण आहे म्हणून, रोट घ्यायचा स्वयंपाक आहे म्हणून, तरी तुम्ही म्हणून राहिली. मी म्हटलं कुसुम काकू आली नाही म्हटलं. बरं मी कांतीला म्हटलं त्या दिवशी का म्हटलं कुसुम काकू नाही आली म्हटलं, बिचारे तिने ट्रॅक्टरात आणलं असतं ना म्हटलं आपण. बापा त्या गोपाल आला असता त्याला वैकत नाही काय मी? तो आला असता तर मी आली नसती. त्याला म्हटलं नसतं का शांतीला सांगजो रे, काही ते निरोप पाठवला असता ना का तिला सांगजो रे का मी येईन ट्रॅक्टरात थांबजो माझ्यासाठी. त्या घरापर्यंत आली असती जराशी अगोदर, अन काय म्हणते काय करायला लागते काय नाही तुला विचारपूस हे ते केली नसती. दिल्ली मला टाकून ना आता बाईने मारून राहिली. अहो काकू नाही ना बायना नाही करून राहिली, तुम्हाला माहित आहे मी शांती होय, मी बाईने करतच नाही. जे बोलतो ते खरीच बोलतो, नाही तर खोटी बोलत नाही मी. खरंच काकू बायना करूनच नाही राहिली, खरंच सांगितलं. गोपालले विचारता नाही तर तुम्ही. माधुरी गोपाल आहे का हो घरी? आई नाही गेली ते दुकानवर, आता नाही आहे घरी, पण सांगितलं होतं. तू बी आपली लबाडच आहे का होती सासूवानी? ते तर लबाड धंदे शिकूनच राहिली, आतापर्यंत नव्हती ते. काय म्हणते आता कोणासोबत रवरव अशी होऊन राहिली तर आता तूही होशील काय अशी? तू नको कर्ज अशी लबाडपणा. नाही नाही खरंच सांगितलं होते यायले, ते भुलले. त्याला तशी भुलाची आदतच आहे, लवकरच भुलून जाते, आठवणच नसून राहिली त्याले. काय माहित बाबा कसे भुलता ना काय नाही. मलाच बरे भुलून जाता तुम्ही. अव काकू याय नाही म्हटलं मला ह्या रुपालीच्या बाबानं कुसुम काकूले सांगतो म्हणे आठवण ना, इकडला एखादा सुटला तर चालते म्हणे. तर मी काय म्हटलं मी काही आता तिकडे चालली नाही म्हटलं, तुम्ही जात असाल तर तुम्ही सांगून द्या म्हटलं, नाही तर गोपाल तिकूनच जाते म्हटलं तर त्याला सांगून देतो म्हटलं. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे सांगून दे म्हणे गोपालले म्हणे. आता त्याला सांगितलं बाई पोरग काय मी भुललं काय तर तरी तर मी म्हटलं काकून यायला म्हटलं, आणि त्यानं जराशी गोष्टही नाही काढली हो का मला, म्हणजे ह्या काकूला सांगितलं नाही, आई त्या मला सांगितलं होतं मी भुलून गेलो का काहीच नाही म्हटलं त्यानं. तर मी म्हटलं नसन आलं म्हटलं बाबा यायचं नसन जमलं म्हटलं येणं. मला एवढं खराब लागलं त्या दिवशी, तो ह्याने का चक्कीवाला वासुदेव तो आला होता, बिळ्या पाहिजे म्हणे काकू. तर मी म्हटलं काऊन रे म्हटलं तुझ्या गावातलं तिकडलं दुकान बंद आहे काय म्हटलं. तर हो म्हणे ते सगळेचे सगळे याच्या शांताराम भाऊच्या वावरात गेले म्हणे. मी म्हटलं बाबा काय आहे म्हटलं शांताराम भाऊच्या वावरात, गहू घेऊ सोंगते काय म्हटलं गावातलेच नेले काय म्हटलं, सारे मजूरने भेटून राहिला. तर म्हणे नाही हो काकू म्हणे ते म्हणे रोडगेचा स्वयंपाक आहे म्हणे तिथं शांताराम भाऊच्या वावरात, तर मला बोलावणं होतं म्हणे, तर मी काही गेलो नाही म्हणे. असाच हो म्हणे. मी म्हटलं पाय म्हटलं, मला म्हणे काकू तुम्ही नाही गेला म्हणे. मी म्हटलं मला बोलावलंच तर नाही रे म्हटलं. म्हणे असं होऊ शकते काय म्हणे का शांताबाईंनी तुम्हाला सांगत नाही असं म्हणे बाबा तो.
म्या म्हटलं आता सांगितलंच नाही तर काय करू म्हटलं, तिच्या काय मागं लागून जाऊ. आणि आली असती मी, मला माहित असतं ना त्या सांगितलं नसतं तरी आली असती. पण माहित आहे काय, मला माहितच नाही बाई. काकू मला माहित आहे तेवढं का मी नाही सांगन तरी तुम्ही माझ्या घरी येताच म्हणून. पण माहित आहे काय, माहितच नाही ना तुम्हाला कशा आहे तुम्ही. हा 2-3 दिवसा पहिले ह्या बाया कणी भल्ला मागं लागल्या होत्या, शांताबाई करणं हो स्वयंपाक, शांताबाई करणं हो स्वयंपाक. कायचं माय काकू, एक बाई करायला येत नाही. तिथे गेल्या म्हणजे अशा मस्त बसते म्हटलं हात गुंडून. हा त्याला म्हणा लागते पिठ भिजवा नावं, चुला पेटवा नावं, असं म्हणा लागते बापा त्याला. तवा कुठं उठते त्या, काही कामाची गोष्ट नाही. आता त्याच्यानंतर मी ठेवतही नाही बापा स्वयंपाक मैपाक. हट, काही कामाची गोष्ट नाही आहे. काय म्हणते तर आपल्या डोक्याला ताप होते, घरून जातो आपण तवापासून आणि त्याच्यातल्या काही बाया भांडणही करते. हो बाई, ते तर आहेच. कार्यक्रम असलं म्हटला म्हणजे मग घरच्या लोकांना टेन्शनच राहते. काकू बसा मग आता चहा पेजा. हो आता चहा पेतो ना तुझ्या घरी. हा माझ्या घरी चहा थोडी आहे की मला प्यायले. तुझ्या घरी चहा पेतो, कार्यक्रम राहिला का मला बोलावत नको जाऊ. बापा बरीच आहे भाजी, तू बसतही नाही म्हणतं, चहाही पेत नाही म्हणतं, आणि टुपकून बसून नाही गेली. मग बसा नाही तर काय करून, माझ्या पोरीचं घर होय. आता हिनं नाही सांगितलं म्हणूनच आली मग हिच्यासोबत भांडण करायला मी. हा असं कसं सांगितलं नाही म्हटलं त्या मले, म्हणूनच आली मी हिच्यासोबत भांडायले. दुसऱ्या कोणाच्या घरी नाही जात असतो मी. नाही बा काकू बरोबर आहे, पोरीच्या घरी याचा हक्क राहते मायले. येत जा, बिन बोलावल्या नाही येत जा तुम्ही. अन मी कुठं चुकली भुलली ना तर मला माफ करत जा, अन करू लागत जा. हो बाई, आता लेकरं भुलते, मायले काय हे ठेवा लागते काय. अन काय म्हणते लग्नाची तयारी गियारी कुठपर्यंत आली, साक्षगण गिक्षगण करत नाही म्हणता काय पोरीचं. करतो ना काकू, पण आता काय त्या पोरवालीचा काही फोन असता नाही आला बापा हिच्या सासूचा, का कधीची तारीख काढताय का काय आपल्याच मनानं करावं काय बाई. आपण समोर समोर करून ती कोणी म्हणून ही पोरगी पाठवायची लय गई झाली काय म्हण बापा येईल असे म्हणतील. हो बापा पाहिजो, त्याच्या मनानं होऊ दे. कसं आपल्या पोरीले आपल्याला बोल नाही पाहिजे नाही काय. मग नाही तर काय तर बोल व्हायचे कामच नाही ठेवत मी. कोण बोललं पाहिजे मला म्हटलं पाहिजे काही, असं मी मना बोलाजोगतं काम करतच नाही. हो बरोबर आहे बाई तुझं. माहिती आहे गंगा भेटली होती मला, आता चालली होती बापा पोरीले घेऊन, हात धरून चालल्या होत्या दोघी माईले की. मॅ म्हटलं कुठं चालल्यावं, तर घरी चाललो म्हणे बापा. मॅ म्हटलं असं काय, मग बोलली चालली आणि गेली बाई घरी. मोठी तनतन करत गेली. मॅ म्हटलं इले काय झालं म्हटलं बापा, हाय काय म्हटलं शांती घरी, तर हो म्हणे हाय म्हणे शांताबाई घरी. तशीच आहे ती, तशीच करते. माझ्या घरूनच गेली ती, आता माझ्याच घरून गेली इथून म्हणे. जातो म्हणे आता घरी. मॅ म्हटलं जाय, तिची पोरगी आली जराशी का तिच्या मागच येते जशी ते. मॅडा बरोबर कुठं लागलं होते हो. अहो त्या दिवशी मला तरी कणी गंगाराम दिसला, त्यानं कणी एवढी मोठी पेटी आणली. मॅ म्हटलं आणलं असं म्हटलं घरच्यासाठी काही. तर त्याला विचारलं मॅ काय होईल म्हटलं, तर म्हणे जलेबी आणली म्हणे काकू. मॅ म्हटलं बाबा एवढं मोठं काय आणलं तुला, नातू घेतो झाला का, नात घेत झाली काय म्हटलं, गावात वाटतं काय म्हटलं जिलेबी. नाही म्हणे, पण त्याला समोर काही मला बोलला नाही बाई, का इथं नेतो का तिथं नेतो म्हणून. तर मी तिले आता गंगाले तेच म्हटलं, हो काकू तिले कायले म्हटलं असं, आता करते ती नवऱ्यासोबत भांडण. भांडण कायसाठी करून हो. अहो काकू ती जिलेबी आणली होती गंगाराम भाऊनं. आता स्वयंपाक आपल्या एकूण होता, तर त्याला वाटलं काही आणावं म्हणून, तर त्यानं म्हटलं होतं आनंद म्हणून, तर आणली त्यानं. पण ते गंगाले माहित नका कर्जा म्हणे, आम्ही काही गंगाले कोण माहित नाही केली ते. आणि आता तिला माहित झाली म्हणता, आता काही ते बोलल्याशिवाय राहते का बाई नवऱ्याले. अमाय माझ्याकडून गलतीच झाली हो मग शांती, मला काय माहित बापा. आता कसं हो, आता काय करू गड्या. काकू तुम्ही इथंच बसा, मी कणी तिच्या घरी जातो. फालतू कणी लफडा होऊन जाईन अजून. जातो मी आणि बयाच कणी शांत त्या गंगाराम भाऊले असे पैसे देतो. हे घ्या म्हणून तुम्ही जलेबी आणली होती ना म्हणत, तर गंगाराम भाऊ हे पैसे घेऊन घ्या म्हणून तुम्ही तुमच्या जलेबीचे, तुम्हाला आणायला लावली होती म्हणून. नाही असं करतो आता. अमाय हो गड्या, जाय मग पटकन जाय. माधुरी जाय, त्या डब्यातले 500 रुपये घेऊन ये बरं. 500 रुपये घेऊन ये, मी नेऊन देतो त्या काकाजीले. कितीचे झाले काय झाले बापा मला तर काही माहित नाही, तर त्याला देऊन देतो 500 रुपये. हे घ्या म्हणून बाबा तुमच्या जिलेबीचे पैसे. बरं आई येतो घेऊन. पोट्टीला तर मग पाहतो, पहिले ह्या माणसालेच पाहतो आता. मेन गुन्ह्यावालाचा कसा झोपलाय पाय ना. साजरा झोपते काही हे नाही, आणि नाकावरची तर माशीने हालू दे. फक्त आपल्याला जिकडे तिकडे बदनाम करून ठेवून देते, बदमाश आहे म्हणून. बायकोच बदमाश आहे, माणूस तर भला गरीब आहे बापा. आणि असे कान करून ठेवते का गावातून माहित होते आपल्याला, याच्या तोंडातून माहितही होत नाही. रश्मीचे बाबा, रश्मीचे बाबा. काय म्हणतो गंगा, काय फालतूच मागं लागली राहतं माया नुसतं. आली गेली इकून तिकून का रश्मीचे बाबा रश्मीचे बाबा. मला असं वाटतं का मी रश्मीचा बाबा होय का नाही होय. तो लोकांना दाखवतं का मी रश्मीचाच बाबा होय म्हणून. जास्त भोळे बनायचा प्रयत्न करू नका तुम्ही, मला सारं माहित आहे म्हटलं रश्मीचे बाबा. जलेबी तुम्हीच आणली होती ना त्या दिवशी. कोण सांगे तुले, कोण म्हटलं तुला मी आणली म्हणून. मी काय आणू. मला तर माहितही नाही आहे. जास्त दुधावणी धुतल्यावानी होऊ नका. सारं माहित आहे मला काही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. सारं माहित आहे मला रश्मीचे बाबा. तुम्ही कायच्यातले आहे म्हणून सगळं माहित आहे म्हटलं मला. एवढं खोटं बोललं नाही पाहिजे माणूस. मला म्हटलं तुम्ही जिलेबी आणली ना तिथून माहित आहे म्हटलं. तुम्ही खोक्यात आणली, गाडीवर आणली मांग, सगळं माहित आहे मला. फक्त एवढं आहे का मी बोलून नाही राहिली, पण आता माझ्याकडून चूक काही राहिला झालं नाही म्हणून बोलली.
तिथं जिलेबी आणली तुम्ही, मला सांगितलं असतं तुम्ही, काय नाही म्हटलं असतं काय तुम्हाला? हा, पण शांताबाई केवढी हुशार, 2-2 4-4 कड्या दिल्या काय तिनं? असं नाही म्हटलं एवढी मोठी उरली होती तर गंगा गंगाराम भाऊ नसता आणली बाई बाई, घेऊन जा ना उरली सुरली. अरे पण मी आणलीच नाही ना. मी आणली नाही तर मग तुला कशी देईन शांता वहिनी? हा, त्याच्या घरची त्यात ठाणे ठेवून ना तुला देऊन देईन का? खरं खरं सांगा बरं, तुम्ही आणली का नाही आणली गाडीवर? तर खरं सांगा, खोटं बोलजा नका. माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या आणि सांगा तुम्ही आणली नाही म्हणून. फालतूपणा काही करायला लावू नको गंगा. काय मी काय आता मजा करून नाही राहिलो आहे, मजा काही करून नाही राहिलो, खोटंही बोलून नाही राहिलो. मी आणली नाही म्हणजे आणली नाही. खोटं मी बोलून राहिली का खोटं तुम्ही बोलून राहिले? हा, अटकून राहिले बोलायच्या वेळेस. मग इकडे पहा आणि बोला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवा. शपथ घेऊन सांगा का खरंच मी नाही आणली म्हणून. अरे बा, मी आणलीच नाही गंगा. मी त्या दिवशी बोला ना, काय झालं त्या दिवशी? तर खरंच सांगा, पण खोटं बोलजा नका. मला सांगणारे ना सगळं सांगितलं म्हटलं. हा, तुम्हीच आणली म्हणून तुम्हाला पाहणारे ना पाहिलंय म्हटलं. गंगा, अ गंगा, आता थांब जा. काय शांताबाई आलीच आता. आता मी समोरासमोर विचारून देतो तुम्हाला. आली बा शांताबाई, ये अंदर ये. दरवाजा उघडाच आहे. काय म्हणतो शांताबाई? आताच काय आली मी तुझ्या घरून? आता कोणती गोष्ट राहिली होती बाबा करायची? अहो, मी तुझ्यासोबत बोलायला नाही आली. हे गंगाराम भाऊ सोबत काम होतं मला. बोला ना वहिनी, काय म्हणत होत्या? अरे बा, त्या दिवशी तुम्हाला मॅजीला बिनी सांगितली होती काय? तर ते पैसे द्यायचे होते ना, तर ते पैसे आणून देतो म्हटलं. काल म्हटलं आणून देतो, येईल म्हटलं. तुमच्या शांताराम भाऊले पैसे नेऊन द्या म्हटलं भाऊचे. तर देतो देतो केलं येई ना, आणि भुलले वाटते. मग मी म्हटलं चल म्हटलं बाबा, मी चालली जातो ना, देऊन देतो म्हटलं. कसं आहे, कोणाला पैशाचं काम राहते. आता आजीकडचे तिकडे गेले ते बरं राहते. म्हणजे शांताबाई त्या सांगितली होती काय वजीला बियाणा लिहायला? हो, मी सांगितली होती. आता गोपाली म्हणे मी तिकडे जात नाही आणि त्याचे बाबाही म्हणे जात नाही. मग मला वाटतं गंगाराम भाऊ चालले होते काय माहिती, यायनं सांगितली म्हणते का घेऊन ये जा. मग मी म्हटलं किती सांगितली होतं? 5 किलो सांगितली म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग पैसे दिले काय म्हटलं तुम्ही? तर नाही म्हणे, माझ्याजवळ काही तेव्हा पैसे होते नाही म्हणे. तर मग गंगाराम भाऊ म्हणे का बरं घेऊन येईन मी, मग देऊन दे जा बा. तर म्हणून मग ते राहिले. तर हे पैसे आणून द्यायला आले बाबा मी. घ्या गंगाराम भाऊ तुमचे पैसे. आणि हवं तुम्ही सांगून नाही राहिले रश्मीचे बाबा का मला आणायला सांगितली होती म्हणून शांताबाईनं? मी फालतूच बोलून राहिली तुम्हाला? हा, आणि तू ऐकायला तर खाली पाहिजे का? अरे मी सांगून राहिलो का मी नाही आणली. आता मी म्हणून राहिलो होतो तुला का बा मी आणली, फक्त आणून दिली. मला शांताराम भाऊनं सांगितलं होतं का घेऊन ये जा म्हणून. मी पैसे देतो बा मग आणले का, असं म्हणतच होतो. तर काय म्हणते, शांताबाई येऊन गेल्या तेवढ्यात. काऊन काही झालं होतं काय तुमचं? नाही नाही हो शांताबाई, आमचं काय झालं? आमचं हे जरासं चालूच राहते घरातलं. बरं ठीक आहे. हो, ते तर चालूच राहते म्हणा, घर वैते चालूच राहत असते. पहा मग, असं आहे, बरं झालं येऊन गेली मी वेळेवर. नाही यायचं भांडण तरी सुटलं माया ना आता. चला मग पहा आता व्हिडिओ तुम्ही. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण द्या. भेटू आता आपण उद्या.